नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. काल ती तुम्ही जेलमधून पळून आले म्हणा, ती मला ते अमित शहाचा फोन आलता बॅटरी काढून. बॅटरी काढून ती ताबडतोब तुम्हाला पोलीस स्टेशनच्या पाठीमागे हजर करा म्हणले डायरेक्ट. पाठीमागे की पाठीमाग ती तुमची केस पण राहिलेली, आता वारकाकडे द्या म्हणले. परवाच गेलतो तिरुपतीला. हा, ते कालच मला ते एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलता, तुम्हाला लगेच घेऊन या म्हणले. ती गाडी पाठवून दिली, बैलगाडी डायरेक्ट. बैलगाडीत? हा, बैलगाडी. मी बैलगाडीत आहे ना की. पण आता कसं करायचं, आता वाढवायचं का मिटवायचं सांगा लोक. बाबा काय करायचं, एक काम करा, आमचं हेंडगा वडापाव खावा हा. आणि मिटून टाकून बरोबर. एवढ्या बरं तुमची केस आता रपातापा करून टाकू टेबल खालून. आता करून टेबल टेबल खालून टेबल खाली काय जागाच आणि नाही. कुणी धरलं पकड तर माझा नंबर घ्या लिहून. सांगा. 9860 लागली वाट करा तोंडपाठ. अरे ते चांगलं. हा, आम्हाला पण काहीच कमी नाही. यंदा 40 एकर ऊस पेरला, पत्र्यावर चुलीमध्ये पाईपलाईन घेतली. अरे बापरे. आमच्या पण सासऱ्याच्या बापाचं लग्न काढे यंदा, मिवणीचे वटभरण काढे, सासूचं जावळ आहे यंदा. सासूचं जावळ आहे. बरोबर. ती तुम्हाला लग्नाला घेऊन या म्हणलेत. बरोबर. ती मुंबईला हळद आहे, पुण्याला लग्न आहे. अरे बापरे. बाबा, डायरेक्ट गाडी घेऊन आलो, डायरेक्ट बैलगाडी. बैलगाडी. आणि तुमच्यासाठी पण मी पिस्तूल घेऊन आलो, बरं गोळ्या गिर राहिलेत. अरे बाबा, ते हा. बंदूक मध्ये ठेवा. डायरेक्ट ते गोळ्या दिपाळ्यामध्ये एस्त झाल्या जराशी. काय झालं? एस्त झाल्या त्या गोळ्या जराशी. अरे ते आणि ती संपून बॅग, गेले. आता बॅगेमध्ये पण मी शितोळी बॉम्ब घेऊन आलो होता. कशावर टाका म्हणाले? आता हरभऱ्याच्या झाडाखाली. अरे हा. अवघड आहे मग साहेब. आता कसं करायचं मग, आता नाही, वाढवतो काय मिटूनच नाही. घ्यायचं आता. साहेब मिटून टाकून देऊ. साहेबाला दोन हेंडगा वडापाव द्या. आणि आता ह्या- मध्ये आल्यात आपल्या देगलूर मध्ये आले मुकुरामबाज रस्त्याला आपले हेंडगा वडापाव. हा. तुम्ही अवश्य भेट द्या, आम्ही पण भेट दिली. नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कसं याच लागते आणि खावाच लागते. हे बहिरूपी जी कला आहे महाराष्ट्रामध्ये कमी होत चाललेली आहे. दादा त्याची जोपासना करल्यात. खरंच दादा शुभेच्छा तुम्हाला. आणि हे प्रत्येकाकडे कला नसते बोलायची. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आणि असंच तुम्ही लोकांचं मनोरंजन करत राहा, हेच आमची आशा आहे आणि इच्छा आहे. तुम्ही नक्की एकदा आपल्या हेंडगा वडापाव पावभाजी सेंटर देगलूर मध्ये भेट द्या. ऍड्रेस सांगतोय का? आपल्या देगलूर मध्ये उदगीर रोडला, हिरो शोरूमच्या अपोजिट, देगलूर कॉलेजच्या जवळ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.